नमस्कार, मी मेघना घाग. लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत. बुलेटिन मध्ये घेऊयात गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 9 जुलैपर्यंत पश्चिम विदर्भात पावसाचा कहर. 84,000 हेक्टरवर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान, तर नैसर्गिक आपत्तीत 8 लोकांचा मृत्यू, 13 जण जखमी. यवतमाळला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो, नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण. पावसाच्या विश्रांतीनंतर नाशिकच्या धरणांमधील विसर्ग घटला. 10 धरणांमधून 1000 क्युसेकहून कमी विसर्ग सुरू. गडचिरोलीत गोसीखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत आहे. 7 मार्गावरील वाहतूक सुरू. नागपूरकडे जाणारा मार्ग देखील मोकळा झाला. अजूनही 8 मार्ग बंद. महाबळेश्वरच्या दुर्गम भागात दरड कोसळली. बुरडाणी, कोट्रोशी, दोडाणी, उचाट रस्ता बंद करण्यात आला. ब्लास्टिकच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कल्याण डोंबिवलीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. नांदेडमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र माहूरच्या डोंगर दऱ्यातील धबधबे प्रवाहित. धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणातून 3.5 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाची संततधार. पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. चंद्रपुरातील वर्धा नदीला पूर. पुलावरून पाणी वाहत असल्यानं धानोरा ते तो जो परिसरातील मार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. माल वाहतूक ठप्प, तर नदीच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसाय कृषी व्यवसायाचा दर्जा असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य. मंत्री पंकजा मुंडेंचं विधानसभेत निवेदन. पीक कर्जाची सक्तीची वसुली तात्काळ थांबवा. प्रहारची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर आवर घालण्यासाठी दिलं निवेदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये हरणांच्या कळपाकडून पिके फस्त, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वन विभागानं हरणांसह अन्य वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये शेतकऱ्यांची हळद शेतीकडे वाटचाल. यंदा हळदीची लागवड प्रत्यक्षात तब्बल 13,393 हेक्टरपर्यंत पोहोचली. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांमधून होणाऱ्या तोट्याला हळद शेतीचा नवा पर्याय. कोल्हापुरी बंधाऱ्यात पावसाच्या पाण्याबरोबर आलेला काडी कचरा अडकला. कचऱ्यामुळे बंधाऱ्यातून पाणी अडवलं गेल्यानं खरं शेती पिकाचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर कचरा हटवायला सुरुवात. मनमाडमध्ये कापसाची परस्पर विक्री प्रकरणी 7 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. वखार महामंडळाच्या अधीक्षकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतीच्या कामांना वेग. भात लावणी अंतिम टप्प्यात. साताऱ्यात पावसाची विश्रांती, शेतीच्या कामांना वेग. पश्चिम भागात भात लावणी अंतिम टप्प्यात, तर 60 ते 70% भात लावणी पूर्ण झाली. छत्रपती संभाजीनगरात अर्ज द्या कर्ज घ्या उपक्रम. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा. शेतकरी आणि बँकेतील दुवा म्हणून महसूल प्रशासन काम करणार. नांदेडमध्ये कोवळ्या सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव. महागड्या फवारण्या करूनही नियंत्रण मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर परिसरात हळहळ व्यक्त. गडचिरोलीत हरणीची शिकार करणारे 5 आरोपी अटकेत. वन विभागाच्या कॉलनीत राहणाऱ्या महिलेच्या घरातून हरणीचे मांस जप्त करण्यात आले. पार्टीत बर्थडे बॉयकडून हवेत फायरिंग. पुण्यातील घटना. हिंगोलीच्या केंद्रा खुर्द परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी. शेतकरी संकटात.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चालत्या गाडीवर तरुणाची स्टंटबाजी, व्हिडिओला व्ह्यूज मिळावे म्हणून स्टंटबाजी करण्यात आली आहे। गाडीची नंबर प्लेट कापडानं झाकून स्टंटबाजी। पुण्यात 4 चाकी वाहनावर कोसळलं झाड, अचानक झाड पडल्यानं वाहन चालक अडकला गाडीत। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। 4 चाकी वाहनाचं मात्र मोठं नुकसान। जळगावच्या गांधीनगरमध्ये औषधी विक्रीच्या दुकानाला भीषण आग, आगीत साधारण 5 लाखांचं साहित्य जळून खाक। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण ईओडब्ल्यू कडून दुसऱ्यांदा भानू दाम्पत्याविरुद्ध वॉरंट, तर न्यू इंडिया बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। भानू दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी। गणपती विसर्जनसाठी तयार करण्यात आलेल्या टाकीमध्ये पोहायला जाणं बेतलं जीवावर। 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, नागपूरच्या लकडगंज परिसरातील घटना। सांगलीमध्ये महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचं कृष्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन। शिवसेनेच्या वतीनं महापालिकेचा कारभाराचा नोंदवण्यात आला निषेध। महावितरण विभागामार्फत पाठवले जाणारे संदेश हे मराठीतच असावेत, मनसेकडून महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन। साताऱ्यात शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर आवाज उठवत शाळा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। सोलापुरात अवैध गुटख्याच्या विरोधात प्रहार संघटनेचं आंदोलन, अवैध गुटख्याची माळ गळ्यात घालून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात आंदोलन। जालन्यात निवासी शाळांच्या अनियमिततेवर धनगर समाज आक्रमक, अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। सरकारकडून तातडीनं कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र रूप धारण करेल, आंदोलकांचा इशारा। सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा ठाण मांडून बसल्यानं वाहतुकीला अडथळा, वाहनधारक त्रस्त। पंढरपूरमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वारकाला संपन्न झालाय। हरिदास घराण्यात महाद्वारकाला करण्याची परंपरा 11 पिढ्यांपासून सोहळा साजरा केला जातोय। राज्यभरातील शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, पुण्यात शिक्षकांचा महाआक्रोश मोर्चा। शिक्षकांनी शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। राज्यभरात 70,000पेक्षा अधिक शिक्षक भरती पेंडिंग आहे। दीर भावजाईच्या भांडणात जावेच्या मुलाचा मृत्यू, दौंड तालुक्याच्या आंबेगावमधील घटना। भांडण सोडवायला गेले असता जावेजवळ असलेल्या मुलाला फटका, बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसल्यानं मृत्यू। दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज बैठक संपन्न, मंत्री मंगल प्रभात लोढांनी बोलावली होती महत्त्वाची बैठक। मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची सभा, मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सभेत उठवणार आवाज, सरकारविरुद्ध जनलढा उभारण्याचा करणार निर्धार। शालेय विद्यार्थी शौचालय आणि बेसिंगमध्ये ताट धुवत असल्याचं वास्तव समोर। पनवेलच्या गणेश विद्या मंदिरमधील संतापजनक प्रकार, शाळेच्या मुख्याध्यापक यांचं तात्पुरत्या स्वरूपात निलंबन। सांगलीच्या नागपूर रत्नागिरी महामार्गावरील रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू, कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह। 2 महिने उलटले तरी रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यू कडून दुसऱ्यांदा भानू दाम्पत्याविरुद्ध वॉरंट, न्यू इंडिया बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। पंढरपूरमध्ये वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी 2 वकिलांचं आमरण उपोषण। मनसेसह अनेक राजकीय सामाजिक संघटनांचा उपोषणाला पाठिंबा, कायदा लागू झाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याची आंदोलनकर्त्यांची भूमिका। यवतमाळमध्ये शिरपूर चारगाव चौकी मार्गावरून रेल्वे सायडिंग सुरू झाली आहे। अवजड कोळसा वाहतुकीमुळे जागोजागी खड्डे पडले, नागरिकांना त्रास। यवतमाळमध्ये ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, शाळेतील मुलामुलींना स्वरक्षणाचं प्रशिक्षण। यवतमाळमधील पुसद तालुक्यात निंबी ते गाझीपूर रस्त्यावर माती मिश्रित मुरुम टाकल्यानं रस्ता चिखलमय, वाहनधारकांना नाहक त्रास, रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। बनमस्कामध्ये सापडला काचेचा तुकडा, पुण्यातील सुप्रसिद्ध कॅफे गुडलक मधील प्रकार, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
वसई विरारमधील इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राबाबत विधानसभेत चर्चा. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यानं नागरिकांना पाणी मिळत नाही, आमदार राजन नाईक यांचा आरोप. निरीक्षण गृहातील मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता. नाशिकच्या उंटवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार. टेस्लाचे भारतातील पहिलं शोरूम 15 जुलैला उघडणार. 5 मॉडेल. खरं तर हे जे कार आहेत ते भारतात पोहोचले आहेत. किंमत 48 लाख रुपये असण्याची शक्यता. साताऱ्यात बनावट राऊंडअप रॅकेट उधळलं. 12.6 लाखांचा मुद्देमाल जप्त. 6 जणांना अटक. पुण्यात मेहुण्याच्या घरी दाजीनं केली सोन्याची चोरी. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 2,46,00,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त. साताऱ्यात दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. 2 लाख रुपये किमतीचे 4 दुचाकी जप्त. या प्रकरणी एकाला अटक. छत्रपती संभाजीनगरात बनावट नियुक्ती आदेश दाखवल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल. चौकशीत युवकानं अधिपरिचारक खरतर पदासाठी बनावट आदेश दाखवल्याचं समोर. लातूरमध्ये 7,99,000चे ड्रग्ज जप्त. 2 जणांना अटक. 1 जण फरार. जालना शहरातील मस्तगड परिसरात अनोळखी इसमाची हत्या करणारा आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सोलापुरात मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागात मुलीच्या नातेवाईकांकडून मुलासह कुटुंबियांना मारहाण. 21 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगाव तालुक्यात हॉटेल मालकावर अज्ञाताकडून गोळीबार. गोळीबाराच्या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. मित्रानेच केलं अपहरण आणि लैंगिक अत्याचार. नवी मुंबईतील धक्कादायक घटना उघडकीस. आरोपीला अटक. संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल. गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं प्रकरण. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून प्रक्रियेला सुरुवात. मंत्री संजय शिरसाटांच्या बॅगमध्ये नोटांचे बंडल. आयटीच्या नोटिशीनंतर हा व्हिडिओ माझ्याकडे असल्याचा संजय राऊतांचा दावा. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार. घरांच्या किमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक. मंत्री उदय सामंत यांनी दिलं आश्वासन. मला मुख्यमंत्री करा. शिवसेना भाजपात विलीन करतो. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांची खोचक टीका. मराठ्यांची एकजूट तोडण्यात लक्ष घालण्याची मागणी केल्याचा आरोप. एकनाथ शिंदेंना अमित शहांचे आदेश पाळावेच लागतात. शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची शहांकडे तक्रार केली. राऊतांची टीका. भाजपाचे माजी पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल. खोटा गुन्हा दाखल झाला. कार्यकर्ता संपवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कोंढरेंचा पोस्ट करत आरोप. लातूरमध्ये भाजपचा काँग्रेसला पुन्हा धक्का. माजी नगराध्यक्ष 3 विद्यमान नगरसेवक भाजपात जाणार. चाकूर पंचायत समितीचे 5 सदस्य भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंना पुन्हा डिवचलं. धर्मवीर चित्रपटात शिंदे यांनी आनंद दिघे यांचे चरण धुतल्याचं दाखवलं. तर गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे काल अमित शहा यांना भेटले. संजय राऊतांचा टोला. अंबादास दानवे मिलिंद नार्वेकरांची शंभूराज देसाईंसोबत बैठक. मिलिंद नार्वेकरांनी काल मराठी माणसांच्या घराचा मुद्दा उपस्थित केला. बाधित नागरिकांना घेऊन मिलिंद नार्वेकर विधान भवनात. खासदार निलेश लंके यांचं उपोषण. रस्ता रुंदी करण्याच्या कामाच्या दिरंगाईबाबत उपोषण. अहिल्यानगर शिर्डी महामार्गावरील 75 किलोमीटर रस्ता रुंदी प्रकरणी उपोषण. मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बोरिवलीमध्ये रोरो जेट्टी फेज 1चं भूमिपूजन संपन्न. बस प्रकल्पाचं उद्घाटन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तो व्हिडिओ माझ्या घरातील एवढे पैसे ठेवायला माझ्याकडे कपाट नाही का. व्हिडिओवर शिरसाटांचं प्रत्युत्तर. राऊतांचे हातपाय बांधून रुग्णालयात दाखल करा. शिरसाटांचं वक्तव्य. मुख्यमंत्री सकाळी 10 वाजता भोंगा वाजवतोय. तो भोंगा कधी बंद होणार. ध्वनी प्रदूषणावर चर्चा सुरू असताना अनिल पाटीलांचा संजय राऊतांवर टोला.
ध्वनी प्रदूषण आपण बंद करू शकतो, पण विचारांचं प्रदूषण बंद करता येत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. विना परवानगी भोंग्या करता पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार, फडणवीसांची सभागृहात स्पष्टोक्ती. तर भोंग्याच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या मागणीत तथ्य नाही, एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं प्रतिसाद दिला, उदय सामंतांचं वक्तव्य. फेक नॅरेटिव्ह कसा पसरवायचा काहींना अचूक समजलं, गेल्या 3 वर्षांपासून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा डाव सुरू, संजय राऊतांच्या वक्तव्याला उदय सामंतांचं उत्तर. पिंपरी चिंचवड शहराला राजमाता जिजाबाई यांचं नाव द्या, उमा खापरे यांची विधान परिषदेत मागणी. शनी शिंगणापूरच्या भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री ऍक्शन मोडमध्ये, भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कारवाई केली जाणार, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आमदार संजय गायकवाड मारहाण प्रकरणी महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा भाव, कोणाचीही तक्रार न आल्यामुळे कारवाई करू शकत नाही, मारहाणीचा स्पष्ट पुरावा असतानाही गृहराज्यमंत्र्यांकडून गायकवाड यांची पाठराखण. गायकवाड प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, दखलपात्र गुन्हा दाखल होत असेल तर तो करावा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. कास्ट बेस रिझर्वेशन घेता येत नाही, जिथे उल्लंघन होत असेल तिथे कारवाई होईल, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत इशारा. मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांचा गोंधळ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा होऊ शकत नाही, विधानसभा अध्यक्षांचं उत्तर. राज्यातील पानंद रस्त्यावर विधानसभेत चर्चा, 5 वर्षात राज्यातले सर्व पानंद रस्ते मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याची मागणी, तर 1 महिन्यात मला अहवाल सादर करावा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू, मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, उपमुख्यमंत्री यांच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर कचऱ्याचा ढीग, रोहिणी खडसे यांची ट्विट करत माहिती. विधिमंडळ परिसरातील कचरा काढण्याऐवजी त्यावर पांढरं कापड टाकलं, त्याप्रमाणेच राज्यातील समस्या सोडवण्याऐवजी दुसरे मुद्दे उपस्थित करून त्यावर पडदा टाकण्याचा सरकारचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप. बहुचर्चित राज्य जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आले, तब्बल 12,500 सूचनांचा अभ्यास करून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं. जनसुरक्षा विधेयक लोकतांत्रिक प्रक्रियेविरोधात नाही, तर केवळ नक्षलवादी आणि माओवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी, मुख्यमंत्र्यांची माहिती. विधिमंडळ परिसरात दूध भेसळ प्रकरणाचा भांडाफोड, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून परिसरात दूध भेसळीचा डेमो. दुधातल्या भेसळीवर तातडीनं तोडगा काढण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी, तर दूध माफियांवर कडक शिक्षा करण्याची सदाभाऊ खोत यांची मागणी. दूध डेअरीवाले शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळतायत, दूध व्यवसायावर कडक कायदा करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. राज्यात दुधाच्या माध्यमातून नागरिकांना विष वितरित केलं जात असेल तर या संदर्भात संबंधित विभागांसोबत बैठक घेणार, आवश्यक असल्यास कायद्यात बदल करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पंकजा मुंडेंनी सभागृहात केलं कांदळवनाबाबतच्या मुद्द्यावर भाष्य, कांदळवनाचा प्रश्न मोठा असून सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावली जाईल, पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण. अबू आझमींच्या हिंदीतून प्रश्नाला बावनकुळेंचं उत्तर, बावनकुळेंचंही आझमींना हिंदीतून उत्तर. लाडकी बहिणी योजनेचे पैसे 2 महिन्यांचे आले, विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही, राम कदम यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट्समध्ये घाण, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, मिलेट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका, विजय वडेट्टीवारांची मागणी. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना पाहून मंगळसूत्र चोराचा, तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घोषणाबाजी. बिहार मतदार फेर तपासणीत नागरिकत्व पुराव्यांचा विचार करण्याचे न्यायालयाचे निर्देश, प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. LICचे आणखी 6.5% शेअर्स विकण्याची सरकारची घोषणा, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण. LICचे शेअर्स घसरले, सरकारकडे LICचा अद्याप 96.5% हिस्सा. महाराष्ट्रानंतर आता आसाममध्येही भाषेवरून वाद,
ॲस्मीज हीच आसामची स्थायी राज्यभाषा. भाषेचा वापर ब्लॅकमेलिंगचं शस्त्र म्हणून करू नये. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांचा जनतेला इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री राजनाथ सिंग यांची भेट. नवी दिल्ली येथे भेट घेऊन शाल आणि पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारताचं वाणिज्य मंत्रालयाचं पथक पुन्हा अमेरिकेला जाणार. अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या चर्चेसाठी पुन्हा दौरा होणार आहे. तर कृषी, ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रातील व्यापाराबाबतच्या समस्या दौऱ्यात दूर होण्याची शक्यता. जेनेलिया आणि रितेश देशमुख मस्ती 4 या बॉलिवूड चित्रपटातून पुन्हा एकत्र झळकणार असल्याची शक्यता. सोशल मीडियावरील रितेश आणि जेनेलियाच्या फोटोनं वेधलंय चाहत्यांचं लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.